हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. मी नेहा. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आता आज आहे एकादशी आणि एकादशी म्हणलं की सडा रांगोळी आलीच. आणि हे पारिजातकाचं झाड मी 1.5 वर्षापूर्वी लावलं. फुलं तर एवढी लागतात ना त्याला, आणि सुगंध तर आहा हा. आणि बघायला सुद्धा खूप छान दिसतात बरं का. तुम्हाला अशी फुलांची झाडं अंगणात लावायला आवडतात का, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता एकादश म्हणलं की शाबूची खिचडी आलीच. आणि मी काय उपवास वगैरे धरत नाही बरं का, पण सासूबाईंना असतो, मग त्यांच्यासाठी खिचडी बनवत होते. आणि जेव्हा आपल्याला उपवास असतो तेव्हा खिचडी खाऊ वाटत नाही, जेव्हा दुसऱ्याला असतो तेव्हा खूप खावीशी वाटते. असं तुमच्यासोबत पण होतं का, ते मला खरंच कमेंट करून सांगा. आणि दुपारी माझ्या लाडूला कशाचं टेन्शन आलं होतं काय माहित, पण असाच झोपला होता. तो झोपला होता तोपर्यंत मी कॅनलवर गेले होते. आणि मला पाणी खेळायला इतकं जास्त आवडतं ना की काय सांग. त्यानंतर संध्याकाळी रोज एकच प्रश्न पडणार, म्हणजे भाजी काय. म्हटलं चला आज राहू द्या बाजूला, उद्याची तयारी करून घेऊ. पटकन थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आणि मटकी भिजायला टाकली. आता घरात काय भाजीला नसलं की एकच ऑप्शन असतो, ते म्हणजे बटाटा. आणि माझ्याकडे सुद्धा आता फक्त बटाटाच राहिलं होतं. म्हटलं चला बटाट्याचीच भाजी करून घेऊ. आणि छान वाटून घाटून काळ्या मसाल्याचं बटाटा केलं होतं. आणि आता मी स्किन केअर सुद्धा करायला लागले आहे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.